नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। उद्या आहे 12 ऑगस्ट आणि उद्या आला आहे श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार आणि शिवामूठ आहे पांढरे तीळ। श्रावणामध्ये शिवामूठ अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे, तर ही कोणीही अर्पण करू शकतं, स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतं। तर पांढऱ्या तिळाचा पूजेमध्ये बऱ्याच वेळा वापर केला जातो। लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा पांढरं तीळ वापरले जाते। तर उद्या दिवसभरामध्ये केव्हाही आपल्याला हा एक उपाय करायचा आहे, तर या उपायाने तुमच्या सर्व समस्या सुटतील। तर कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांच्या होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा करायची आहे। तर या महिन्यामध्ये आपण ज्याही काही सेवा आणि उपाय करत असतो तर त्याचे फळही आपल्याला नक्कीच मिळत असते आणि त्यामुळेच आपल्याला या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या जास्तीत जास्त सेवा करायची आहे। तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत 21 तीळ। तर या श्रावणामध्ये ज्या जमतील त्या सेवा आपल्याला करायच्या आहेत। तर कमीत कमी सेवा नाही जमल्या तर तुम्ही कमीत कमी ओम नमः शिवाय या मंत्राचा जपही करू शकता। तुमची कामं करत करत दिवसभरामध्ये तुम्ही या मंत्राचा जप करू शकता। यासोबतच तुम्ही उद्या मंदिरात जाणं शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्ही शिवामूठ अर्पण करा किंवा नाही जमलं तर घरच्या घरीही तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकता। तर बघा, सर्वांच्या घरामध्ये शिवपिंड ही असावीच। त्यानंतर तुम्ही मातीचं शिवलिंग बनवून त्याचीही तुम्ही पूजा करू शकता, पण सर्वांच्याच घरामध्ये शिवपिंड ही असावीच। तर उद्या शिवामूठ अर्पण झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर आपली जी काही पूजा आहे तर ती पूजा झाल्यानंतर शिवामूठ अर्पण केल्यानंतर आपल्याला हा 21 पांढऱ्या तिळांचा उपाय करायचा आहे। तर हे 21 पांढरे तीळ अखंड आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि 16 वेळा आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। तर या मंत्राचा 16 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तीळ शिवलिंगावर अर्पण करायचे आहे। तर हा उपाय तुम्ही कशासाठी करायचा आहे तर बघा, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो। तर खूप प्रॉब्लेम असतात, घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही, नको त्या गोष्टींसाठी पैसा खर्च होतो, कष्ट खूप करतो तरीही आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही, पैसा येतो पण तो टिकत नाही। तर त्यासोबतच प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि लक्ष्मीमध्ये वाढ होण्यासाठीही आपल्या कष्टाला फळ मिळण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। तर खूप प्रभावी असा हा उपाय आहे। तर अगदी श्रद्धेने आणि मनापासून तुम्ही हा उपाय करा, नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल। तर या श्रावणामध्ये ज्या सेवा जमतील त्या सेवा तुम्ही करू शकता। तसेच आपल्याला 5 बेलपानांचाही आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। तर यासाठी तुम्हाला 5 बेलपत्र घ्यायचे आहे, तर ते चांगले बघून घ्यायचे आहे, चिरलेले किंवा खराब झालेले नाही घ्यायचे। तर घरातील एकाने जरी हा उपाय केला तरीही चालेल। तर 5 बेलपत्र हे भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचे आहे। तर बघा, बेलपत्र अर्पण करताना आपण जो देठाचा भाग असतो तर तो देठ आपल्याला काढून टाकायचा आहे आणि बेलपत्र अर्पण करताना शिवपिंडीवर आपल्याला पालथी अर्पण करायचे आहे। तर प्रत्येक बेलपान अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक एक करून 5ही बेलपत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील दोष अकाल मृत्यू माझ्या घरामध्ये येऊ देऊ नका असं म्हणायचं आहे। तर या श्रावणातच आपल्याला जास्तीत जास्त सेवा कराव्या। या श्रावणामध्ये आपण जास्तीत जास्त सेवा केल्या तर खूप फलदायी ठरतात। त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा। भगवान शिवशंकरांच्या ज्याही काही सेवा असतील तर त्या सर्वच सेवा तुम्ही या श्रावणामध्ये आवर्जून वेळात वेळ काढून करण्याचा प्रयत्न करा, त्याचं फळही तुम्हाला नक्कीच तितक्याच प्रमाणामध्ये मिळेल। तर अवश्य तुम्ही उद्या दुसरा श्रावणी सोमवारी हे साधे आणि सोपे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।